हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूपच महत्त्व आहे. खूप पवित्र व शीघ्र फलदायी असे हे एकादशीचे व्रत मानले जाते. अशीच कामदा एकादशीचे जे महत्त्व आहे, वेद आणि पुराणांमध्ये ज्याचे वर्णन केलेले आहे, असे वर्णन केलेले आपल्याला आढळते की हजारो वर्षे तप केल्याने जे पुण्यफल प्राप्त होते तेच या कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे तुम्हाला प्राप्त होते. तसेच सोने मोती हिरे दान केल्याने, कन्यादान केल्याने जे पुण्यफल प्राप्त होते तेवढे फक्त या कामदा एकादशीचे व्रत केल्याने मिळते. आणि याबरोबरच 100 यज्ञ केल्यामुळे मानवाला जे फळ मिळते किंवा पुण्य मिळते ते या कामदा एकादशीच्या व्रतामुळे प्राप्त होते, असे आपल्या वेद आणि पुराणांमध्ये लिहिलेले आढळते. कारण वेद आणि पुराणांमध्ये अशा बऱ्याच गोष्टी ज्या पौराणिक कथानुसार प्रत्येक गोष्टींची नोंद तिथं करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा एकादशी ही गुरुवारी किंवा शुक्रवारी येते ना, ती खरंच खूप शुभ फलदायी असते. स्वतःमध्येच तिचे महत्त्व खूप असते की तिची जी आहे इतर दिवसांपेक्षा गुरुवार कारण हा विष्णुदेवांचा वार, शुक्रवार हा माता लक्ष्मीचा, आणि आपण विष्णू आणि माता लक्ष्मीची एकादशीला पूजा करतो. त्यामुळेच या एकादशीचे पुण्यफल आपल्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा विष्णुदेवांसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीची देखील आपल्याला कृपा मिळवण्यात येते. यामुळे ज्यांना आता हे व्रत करायची इच्छा आहे, उपवास करण्याची इच्छा आहे, त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे आवरायचं आहे, हातात पाणी घेऊन आज कामदा एकादशीचा व्रत करण्याचा संकल्प सोडायचा आहे. पिवळे वस्त्र जमले तर आजच्या दिवशी परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर किंवा विष्णुदेवतांची मूर्ती असेल तर त्याच्यावरती आजच्या दिवशी दूध आणि केसर मिश्रित अभिषेक करायचा आहे. जर केसर नाही मिळाले तर थोडी हळद त्यामध्ये टाकून तुम्ही याने देखील अभिषेक करू शकता. विष्णू सहस्त्रनाम लावायचा आहे मोबाईलवरती आणि अभिषेक करताना याचा अभिषेक करत असताना विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुमचं चालू हवं आहे. ज्यांना येत असेल विष्णू सहस्त्रनाम त्यांनी पठण करायचं आहे, ज्यांना येत नाही आहे त्यांनी मोबाईलवर लावायचं आहे. आणि आपल्या मनातील इच्छा बोलत बोलत 108 तुळशीपत्र आजच्या दिवशी जरूर अर्पण करायचे आहेत. कारण आज मराठी नवीन वर्षातील ही पहिलीच एकादश आहे. नुकतंच मराठी नवीन वर्ष आपलं पाडव्यापासून सुरू झालेलं आहे आणि त्यामध्येच ही पहिलं एकादशीचं व्रत आलेलं आहे. म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीलाच आपण श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला जर प्रसन्न केले, त्यांचा आशीर्वाद मिळवला तर वर्षभर कोणत्याच गोष्टीची कमतरता आपल्याला भासणार नाही. आणि त्यामुळेच म्हणूनच आज जे आपण उपाय करणार आहोत, काही खास उपायसुद्धा जे मी सांगणार आहे ते देखील असेच आपल्याला फलदायी देणारे ठरणार आहेत. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल, आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय, चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितींसोबत जुडण्यासाठी आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरसोबत तुम्ही असेच कंटिन्यू राहा. तुमचा साथ आणि सपोर्ट असाच सोबत कायम असू द्यात. तर आज शुक्रवार आहे, त्यामुळेच आज आपण देवपूजा वगैरे झाली की लाल कलावाचा धागा, जो लाल कच्चा सूत आपल्याला भेटतो, लाल पिवळा असतो, तो घ्यायचा आहे. हा लाल कलावाचा धागा घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आपल्या घरातील देवाऱ्यामध्येच. सकाळी अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी हा धागा घरातल्या सगळ्यांनी बांधायचा आहे. खास करून घरातल्या महिलांनी तरी हा साक्षात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद व कृपा समजून हा धागा जरूर बांधायचा आहे घरातल्या स्त्रीने. तसेच बऱ्याच वेळा बघा नोकरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी
जर एखादा कर्मचारी किंवा अशी कोणीतरी व्यक्ती जी जाणून बुजून उगाचच त्रास देत असते किंवा विरोधी जी लोकं असतात, कॉम्पिटिटर किंवा कलीग यांच्याकडून काही त्रास होत असतो. विनाकारण काही ना काही अडथळे ते आपल्या कामामध्ये निर्माण करत असतात आणि आपला रेकॉर्ड खराब करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा बऱ्याच जणांना हा त्रास आपल्या प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी जाणवत असतो. तर आज मी जो उपाय सांगते आहे, तो खास उपाय न विसरता करायचा आहे आजच्या दिवशी. चला तर मग बघूया नेमका काय असणार आहे हा उपाय. शुक्रवार आज आहे, त्यामुळेच शुक्रवार असल्यामुळे पांढरे अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर या तांदळांना आपल्याला लाल कुंकवाने हे तांदूळ रंगवायचे आहेत. म्हणजेच थोडक्यात हे तांदूळ आपल्याला लाल कलरचे करून घ्यायचे आहेत कुंकवाने. आता हे तांदूळ घ्यायचे किती? तर आपल्या उजव्या हाताच्या मूठभर येतील एवढेच आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. एवढेच बास आहेत. आणि हे मूठभर तांदूळ घेतलेले आपण लाल करायचे आहेत आणि लाल कलरच्या कापडामध्येच हे तांदूळ आपल्याला बांधायचे आहेत. व हे श्री हरी विष्णूच्या मंदिरामध्ये किंवा कृष्णाचं मंदिर आहे जवळपास किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, म्हणजे थोडक्यात विष्णुदेवांचे जे रूप आहे त्यापैकी कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे सकाळी सकाळी. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला ज्याच्याकडून त्रास होत आहे त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे की विनाकारण ही व्यक्ती मला त्रास देत आहे, मला या व्यक्तीपासून खरंच सुटका माझी करा, अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ती आपण बनवलेली पोटली तिथे ठेवायची आहे. त्यानंतर मंदिरामध्ये पाया पडून आपण घरी यायचं आहे. त्याचबरोबर 11 पिवळी फुले हातामध्ये घेऊन विष्णू चालीसाचे पठण आजच्या दिवशी करायचे आहे. ज्यांना ज्यांना एक विशिष्ट ध्येय पूर्ण करायचं आहे की हे अमुक ध्येय मी खूप दिवसापासून ठरवलेलं आहे पण ते पूर्णच होत नाही आहे किंवा ते पूर्णत्वाला मला कसंही करून न्यायचं आहे, विशिष्ट इच्छापूर्ती आहे, तर त्यासाठी हा उपाय तुम्ही जरूर करायचा आहे आजच्या दिवशी. 11 पिवळी फुले हातामध्ये घेऊन विष्णू चालीसाचे पठण करायचे आहे. यानंतर ही पिवळी फुले द्वादशीच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये, नदीमध्ये वगैरे प्रवाहित करायची आहेत तुम्ही. ही फुले तुम्ही प्रवाहित केल्यानंतर तुम्हाला विशिष्ट जे तुमचं ध्येय आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे बंधन अडथळे येत होते ते निघून जाऊन नदीच्या प्रवाहाप्रमाणे तुमच्या त्या कामाला, त्या तुमच्या ध्येयाला पूर्णत्व मिळायला सुरू होईल आणि तशी गती प्राप्त होईल. असे होते आजचे आपले उपाय. हे साधे सोपे छोटेसे उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.